3 वर्षापूर्वी आपण जॉइन झालात. आपण गृहिणी आहात. आपलं रनिंग एज काय आहे? रनिंग एज 51 रनिंग आहे. ताईसाहेब आपण 50शी पार केलेली आहेत. कुणीही म्हणणार नाही, अरे 35 किंवा 30 नियर अबाउट आपण आहात असंच जाणवत होतं वर्कआउट लीड करताना. खूप भारी आणि आपला अनुभव नक्की आवडेल ऐकायला, कारण ही सगळी एनर्जी आहे ती कुठून येते याबद्दल जाणून घ्यायला. काय कारण होतं 3 वर्षापूर्वी आपण या कॉलवरती वेलनेसच्या येण्याचं? काय सांगाल? सुरुवातीला मला हिमोग्लोबिन आणि आयर्नचा प्रॉब्लेम होत गेला. नंतर पुढं पुढं थोडासा डिसऑर्डर हिमोग्लोबिन याच्यावर ट्रीटमेंट घेतल्यामुळे त्या मेडिसिनमुळे मला थोडा साईड इफेक्ट बी झाले. पायलचा प्रॉब्लेम झाला. त्याच्यामुळे मग मी फॅमिली जॉईन केली. तिथून पुढं मला मग परत हा त्रास नाही झालाच नाही. विटामिनची कमी होते. अरे हां, म्हणजे आपण हिमोग्लोबिन कमी होत होतं. आपण मेडिकल भाषेमध्ये एच-बी कमी होणं म्हणजेच ॲनेमिया म्हणतो त्याला. आणि एच-बी हेच काम करतं की शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतं. आणि एच-बी ज्यावेळेला कमी होतं तर आपण सांगितलंत की माझ्या बॉडीमधलं आयर्न किंवा लोह असेल किंवा व्हिटॅमिनची कमी होत चालली होती. आणि या गोष्टी फेस करताना खूप सारे प्रॉब्लेम्स येतात आपल्याला. आपली लाईफस्टाईल बदलून गेलेली असते आणि त्याबरोबर आपण पाईल्स पण